मंत्रिमंडळ विस्तारावरून आमदार बच्चू कडू हे मात्र अस्वस्थ आहेत। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एक घाव दोन तुकडे करून टाका। आता आमदारांमध्ये कुजबूज वाढली आहे। विस्तार करायचा नसेल तर स्पष्ट सांगा। विस्तार नाही केला तरी आम्ही शिंदेंसोबत राहू, मात्र हा भुलाबाईचा खेळ थांबवला पाहिजे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। प्रश्न विकासाचा आहे। मतदारसंघातली कामं असेल, राज्यातली काही कामं असेल ते घेऊन आपण समोर गेलो पाहिजे आणि होत असेल तर ते लवकर करावं, एवढं आमचं मत आहे। कारण आमदारामध्ये ते कुजबूज वाढलेली आहे आणि त्याच्यामुळं नको ते सगळे आमदार नाराज होत असताना बरेच फोन एकमेकाला करत राहतात। त्याच्यातून कदाचित ते शिरसाट साहेबांनी सांगितलं असं का 21-22 होऊन जातं बा, तर असं ते काय म्हणते ते हा जो खेळ आहे ना भुलाबाईचा तो थांबवला पाहिजे। राज्यातील नेत्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। नेत्यांनी प्रवास करताना काळजी घेणं गरजेचं झालंय, कारण गेल्या 15 दिवसात विविध पक्षाच्या 3 नेत्यांचा अपघात झालाय। 24 डिसेंबर 2022ला भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला। पुण्याहून दैवडीकडे जाताना गाडी पुलावरून 30 फूट खोल खड्ड्यात कोसळली। त्यानंतर 4 जानेवारीला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडेंच्या कारला अपघात झाला। परळीतल्या आझाद चौकात झालेल्या अपघातात धनंजय मुंडे जखमी झाले, तर काल बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांच्या गाडीला अपघात झाला। या तिन्ही अपघातांमध्ये एक साम्य होतं, ते म्हणजे तिन्ही नेते रात्रीच्या वेळी प्रवास करत होते आणि त्याच वेळी हे अपघात झाले। त्यामुळे नेत्यांनी रात्रीचा प्रवास टाळायला हवा। राज्यातील नेत्यांच्या वाहनांना अपघात होण्याचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये। आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला अपघात झाला, मात्र हा घातपात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। रामदास कदमांनी हा अपघात पूर्वनियोजित कट असल्याचं म्हटलंय। योगेश कदम यांना Y+ दर्जाची सुरक्षा असताना त्यांच्या ताफ्यात डंपर कसा घुसला, असा सवाल सत्ताधारी नेत्यांनी विचारलाय। अपघात आहे की घातपात करण्याचा प्रयत्न होता, असा संशय माझ्या मनामध्ये आहे। मी देखील गृहराज्यमंत्री होतो, मी पोलीस खाते चालवले आणि म्हणून पुढं पोलीसची गाडी आहे, मागे पोलीसची गाडी आहे, मध्ये योगेश कदमांची गाडी आहे। मग एखादा डंपर मागून येऊन त्या मधल्या गाडीलाच ठोकतोय आणि 150 फूट फरफटत घेऊन जातोय। थोडं जर चुकलं असतं तर ती गाडी पूर्णपणे खाली दरीमध्ये कोसळणार होती, जे कुठलेही चान्सेस नव्हते। आणि म्हणून हे ठिकाण बघून वेल प्लॅनिंगने कुणी याच्या पाठीमागे काय केलंय का, हा संशय माझ्या मनामध्ये आहे। रामदास कदम साहेबांकडे जर माहिती तशी असेल तर निश्चित त्याची चौकशी सीएम साहेब करतील, परंतु माझं स्पष्ट मत आहे की सर्वच आमदारांनी, आमच्याकडे सर्वांनाच लोड असतो, परंतु रात्रीचा प्रवास टाळावा, जेणेकरून घातपात जरी करायचा असेल तर रात्रीचा घातपात होणार नाही, दिवसा पकडले तरी जातील। सुरक्षा असतानाही योगेश कदम यांचा अपघात झाला आणि यानंतर ते घातपात असण्याची शक्यता वर्तवत आहेत आणि मागणी करत आहेत। कसं पाहताय त्याकडे? मला याची पूर्ण माहित नाही, पण जर ते स्वतःच मागणी करत असतील तर त्या मागणीचा गंभीरपणे सरकारने विचार करावाच लागेल। 2-3दा त्या ट्रकनी ओव्हरटेक केलं, अशा प्रकारची त्यांची भावना आहे। आणि मग जर एखाद्या लोकप्रतिनिधींचा अशा प्रकारे अपघात होत असेल तर त्याची चौकशी करायला काही हरकत नाही, कारण अलीकडच्या काळामध्ये असे अपघात वाढायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे चौकशी होऊन त्या ठिकाणी त्यांच्या आणि जनतेच्या मनातला संभ्रम दूर व्हायला त्या ठिकाणी कसली अडचण यायचा काही विषय नाही।